रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा। 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन। जगज्जीवन नारायण गायीन गुण तयाचे। जोया भिवरेच्या तिरी कट धरुनिया करी। पाऊले समची साजिरी अंतरी धरुनी राहेन। जोया सुरांचा काळ भक्तजन प्रतिपाळ। खेळे हा लाघवे सकळ तयाच्या भाळ पायावरी। जोया गोपाळांच्या मेळी खेळ खेळे वनमाळी। रसा तळा नेला बळी राहे पाताळी स्वामी माझा। जो हा लावण्य पुतळा जयाचे अंगी सकळ कळा। जयाचे गळा वैजयंती माळा तया वेळोवेळा दंडवत। जयाचे नाम पापनाशी लक्ष्मी ऐसी जयाची दासी। जो हा तेज पुंजरासी सर्व भावे त्यासी तुका शरण। जोया भिवरेच्या तिरी कट धरुनिया करी। पाऊले समची साजिरी अंतरी धरुनी राहेन। संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून देवाविषयीची कृतज्ञता व्यक्त करतात। कृतज्ञता व्यक्त करणारा हा अभंग आहे। देवाचे आपल्यावर जे खूप उपकार आहेत त्या उपकाराचं स्मरण करून तुकोबाराय कृतज्ञता व्यक्त करतात। कृतज्ञता व्यक्त करून तुकोबाराय त्या पांडुरंगाचं गुण गाण्याविषयी चिंतन करण्याविषयी अंतःकरणामध्ये त्याला साठवण्याविषयीची प्रतिज्ञा करतात। काय उपकार केले देवाने आपल्यावर तुकोबाराय त्या उपकाराचं स्मरण करतात की यांनी आपल्याला जीवदान दिलेलं आहे आणि त्याचं मी चिंतन करणार आहे। जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन। त्याचं चिंतन करणार कोण आहे तो? त्याची ओळख तुकोबाराय सांगतात जगज्जीवन नारायण। जगाचं जीवन असलेला जो नारायण आहे तो नारायण त्यांनी जीवदान दिलेलं आहे आणि त्याचे गुण मी गाणावे। गायीन गुण तयाचे कुठे आहे तो? जो या भिवरेच्या तिरी भिवरा नदीच्या तीरावर पंढरी नगरी आहे आणि पंढरी नगरीमध्ये तो आहे। कसा आहे तिथं? कट धरुनिया करी पाऊले समची साजिरी। कंबरेवर हात ठेवून हाताने कंबर धरून समान पावलामध्ये अतिशय साजरं असलेलं ते रूप पंढरी या क्षेत्रामध्ये आहे आणि ते पंढरपूरचं विटेवर उभे असलेलं कंबरेवर हात ठेवलेलं ज्याचं संतांनी वर्णन केले सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान
मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. असं ते अतिशय सुंदर असलेलं रूप साजिर. तुकोबाराय म्हणतात मी माझ्या अंतःकरणामध्ये त्याला धरून राहीन, अंतरी धरूनी राहीन. इथपर्यंतचा आपला विचार या अभंगाचा झालेला आहे. आता इथून पुढचं जे चरण आहे त्या पुढच्या चरणाचा विचार आपल्याला करायचा आहे. पुढचं चरण आहे जो या असुरांचा काळ भक्तजन प्रतिपाळ खेळे हा लाघवे सकळ तयाच्या भाळ पायावरी. तर जो या असुरांचा काळ, जो असुरांचा काळ आहे, तुकोबाराय म्हणतात की ज्यांनी मला जीवदान दिलेलं आहे त्याचं चिंतन करीन, त्याचे गुण गाईन, त्याचं स्वरूप अतिशय सुंदर असलेलं ते स्वरूप माझ्या अंतःकरणामध्ये मी साठवीन, माझ्या अंतःकरणामध्ये त्याला मी धरून राहीन. खरंय सगळं हे. पण अजून कोण आहे नेमका तो, कसा आहे तो, काय करतो तो? मग त्या पांडुरंगाचं वर्णन गुण गाईन म्हटलेलेच आहे तुकोबाराय. मग लगेच तुकोबारायने गुण त्याचे गायला सुरुवात केलेली आहे. कोण आहे तो देव? जो या असुरांचा काळ, जो असुरांचा काळ आहे. असुर हा असुर शब्दाचा अर्थ आहे दैत्य, दानव, राक्षस. त्यांना असुर म्हणतात. तसा जे सुर नाहीत त्यांना असुर म्हटलं जातं. सुर म्हणजे देव, देव नाहीत ते म्हणजे नाही, जे देव नाहीत ते असुर. मग मानव काय देव आहे का? मानव हे असुरच आहे, सुर नाही आहे. पण तरीही असुर शब्दाचा गूढार्थ काय आहे? दैत्य असा आहे, मानव नाही. तर असुर म्हणजे दैत्य, दानव, राक्षस. तर त्यांचा तो काळ आहे. देव पांडुरंग परमात्मा हा असुरांचा काळ आहे. काळ, काळ म्हणजे काळ म्हणजे संहर्ता, संहार करणारा, त्यांना मारणारा, त्यांना नष्ट करणारा, त्यांचा नाश करणारा. कोणाचा? असुरांचा. परमात्मा असुरांचा नाश करताय. देव असुरांना नष्ट करतो. अवतारच त्याच्यासाठी घेत होतो. तो अवतीर्णच कशासाठी होतो? असुरांच्या नाशासाठी. वैकुंठाहून म्हणा किंवा निर्गुण रूपातून जो सगुण होतो, अवतीर्ण होतो, त्या अवताराची प्रयोजनं सांगत असताना संतांनी सांगितलेली आहेत. कशासाठी देव अवतार घेतो, काय करतो अवतार घेऊन? घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. भक्तांचं संरक्षण करतो, भक्तांचे लाड पूर्ण करतो आणि दुर्जनांचा काय करतो? संहार अशा प्रकारचा करतो. दुर्जनाशी संहारी. भगवान स्वतः सांगतात पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगायुगामध्ये मी अवतार घेतो. कशा करता? पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. दुष्कृतां विनाशाय. दुष्कृत म्हणजे दुष्ट कर्म करणारे जे आहेत, असे जे राक्षस, असे जे दैत्य आहेत, असे जे असुर आहेत, अशा असुरांच्या नाशाकरता मी काय होतो? अवतीर्ण होतो. आणि मग भक्तांचं रक्षण, साधूंचं रक्षण, दुष्टांचा नाश करून मग मी धर्माची स्थापना करतो. म्हणजे परमात्मा हा असुरांचा
नाश करणारा आहे, म्हणजे असुरांचा तो काळ आहे. काळ असुरा करता तो काळ आहे, भक्ता करता तो चांगला आहे. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण मथुरेला गेले आणि मथुरेला गेल्यावर त्या आखाड्यामध्ये उतरले. कंसाने धनुर्याग ठेवलेला होता आणि त्या धनुर्यागाच्या निमित्तानं कुस्तीचा आखाडा ठेवला होता आणि त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाला पाचारलेलं होतं. तिथं ती मल्ल होते सगळे आणि त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाला पाचारलं कुस्ती करण्याकरता. कारण त्यांनी गोवर्धन उचलला, अमकं केलं, कालियाचं मर्दन केलं, अमकं तमकं, हे सगळ्या गोष्टी ऐकलेल्या होत्या कंसानी. आणि मग त्यांनी आपलं कौशल्य इथं नगरीमध्ये येऊन, शहरामध्ये येऊन सगळ्या लोकांना दाखवावं असं सांगितलं. तर राजा आज्ञा आहे, जावं लागणार आखाड्यामध्ये. आखाड्यामध्ये भगवान ज्या वेळेला आले, उतरले, त्यावेळेला तिथं कोणाला कसे दिसले, कोणाला कसे दिसले, कोणाला कसे दिसले, भागवतामध्ये खूप त्याचं वर्णन आहे. तिथं जे गोपाळ होते ना, त्या गोपाळांनी त्याला तिथं पाहिल्यानंतर असं वाटलं की हा आपला मित्र आहे, हा आपला सखा आहे. नंदबाबा, यशोदा, त्या वयाची जी लोक आहेत नंदबाबा, त्यांना सगळ्यांना वाटलं की हा आपलं लेकरू आहे, आपलं बाळ आहे. तिथं जे काही तरुण स्त्रिया होत्या, त्या तरुण स्त्रियांना तो असा जाणवला की अरे हा तर मदनाचा पुतळा आहे. मदन सुद्धा याचं सौंदर्य पाहिल्यानंतर काय होईल, लाजून जाईल. तिथं जे मल्ल होते, पहिलवान होते, त्यांनी ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला त्यांना तो एक कसलेला अशा प्रकारचा पहिलवान दिसला. आणि कंसाने ज्या वेळेला त्याला पाहिलं, कंसाने ज्या वेळेला पाहिलं तर कंसाला तो कसा दिसला माहितीये, त्याला यम दिसला, यमासारखा दिसला. यमाच्या रूपाने त्याला जाणवला तिथं. म्हणजे जे दुष्ट आहेत, जे असुर आहेत, त्यांच्याकरता तो काळ आहे. काळ काळ जो या असुरांचा काळ, असुरांचा तो काळ आहे. आणि भक्तजन प्रतिपाळ असुरांचा काळ आहे, हे तर आपल्याला सगळ्या पुराणामध्ये माहितीच आहे. जेवढे जेवढे असुर होते ते सगळे कोणी भगवंतांनी मारले. सगळे राम अवतारामध्ये ज्या वेळेला भगवान वनामध्ये गेले पित्याचं वचन पालन करण्याकरता म्हणून, दंडकारण्यामध्ये गेल्यानंतर त्या ऋषींच्या आश्रमात ज्या वेळेला पोचले, असा एक भला मोठा असा एक डोंगरासारखा एक असा हाडाचा अस्थींचा असा ढीग दिसला मोठा, पांढरा शुभ्र तो. ऋषींना भगवंतांनी विचारलं काय आहे. ऋषींनी सांगितलं की प्रभू, या दंडकारण्यामध्ये खूप हे राक्षस आहेत आणि या राक्षसांनी ब्रह्मचारी, साधू, मुनी, योगी लोक, या लोकांना नष्ट करून, मारून, त्यांचा आहार करून, त्यांचं मांस काढून खाऊन हे अशी हाडं टाकलेली आहेत आणि त्याचा हा ढीग आहे. ते पाहिल्यानंतर भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं. अरे निष्पाप असणारे, ज्यांनी माझ्या प्राप्ती करता, ज्यांनी भगवत चिंतन करण्याकरता म्हणून संसाराचा त्याग केला, निष्पाप असणारे, अजात शत्रू असणारे हे योगी ऋषी मुनी, त्यांना एवढा त्रास. भगवंतांनी त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली, मी सगळी पृथ्वी असुररहित, राक्षसरहित करीन. आणि मग भगवंतांनी त्यावेळेला ती केली, प्रतिज्ञा खरी केली. दंडकारण्यातले सगळे असुर मारले, लंकेला जाऊन लंकेतले सगळे असुर मारले, नष्ट केले. प्रत्येक अवतार हा दैत्यांच्या नाशाकरता देवाने घेतलेला आहे. जो या असुरांचा काळ, भक्तजन प्रतिपाळ. तुकोबा म्हणतात भक्तजन प्रतिपाळ. आता भक्तजन प्रतिपाळ म्हणजे
भक्त जे आहेत देवाचे, देवाला जे शरण गेलेले आहेत, देवाचं जे भजन करतात, देवावर जे प्रेम करतात, देवावर ज्यांची निष्ठा आहे, ज्यांचा विश्वास आहे, असे जे भक्त आहेत, अशा भक्तांचा, जनांचा म्हणजे अशा भक्त लोकांचा परमात्मा प्रतिपालन करतो. काय करतो? प्रतिपालन करतो. म्हणून त्याला भक्त प्रतिपाळ म्हणतात. भक्त प्रतिपाळे दिनव वत्सले विठ्ठले कृपाळे होसी माये. तुकोबा दुसऱ्या एका अभंगामध्ये म्हणतात भक्त प्रतिपाळे दिनव वत्सले. परमात्मा हा भक्तांचं पालन करणारा आहे. भक्तांचं परमात्मा पालन करतो. तर यावर अशी शंका येते आपल्याला, तुकोबा असं कसं म्हणता? तो पालन तर सगळ्याच करतोय. तो पालन कोणाचं करतो? सर्वांचंच करतो ना. जे भक्त नाहीत आणि जे भक्त आहेत या सगळ्यांचंच पालन करणारा कोण आहे? परमात्माच आहे, देवच आहे. पोषितो जगासी एकला तो. सगळ्या जगाला तो एकटा अशा प्रकारचा पोसतोय. तोच सगळ्यांचं पोषण करतोय. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. सगळ्या जीवांचा तो सांभाळ करतोय, सगळ्या जीवांचा. आणि मग जर सगळ्या जीवांचा तो सांभाळ करतो, तर मग सकळ प्रतिपाळ म्हणण्यापेक्षा तुकोबांनी भक्त प्रतिपाळ असं संकुचित दृष्टी ठेवून कसं काय म्हटलं? कारण सगळे म्हणण्यामध्ये भक्त आलेच असते ना, पण भक्त प्रतिपाळ म्हणण्यामध्ये सगळे येत नाहीत ना. भक्त प्रतिपाळ म्हणणं ही संकुचित दृष्टी आहे, कारण सगळे भक्त नाही आहेत. सगळे भक्त आहेत? नाही, सगळे भक्त नाही आहेत. सगळे देवाला शरण नाही जात. मग जे देवाला शरण नाही गेलेले त्यांचाही सांभाळ कोण करतो? देवच करतो. फक्त मनुष्याचाच सांभाळ देव करतो असं नाही, सगळ्या जीवांचा म्हटलंय, सकळ जीवांचा. मग त्यात मनुष्यही आले, पशुही आले, पक्षीही आले, किडा मुंगी सगळे आले त्याच्यामध्ये. मग सगळ्यांना तो पोषणारा आहे, सगळ्यांचं पोषण करतो. तर मग तुकोबा असं संकुचित दृष्टीनं, संकुचित वृत्तीनं असं भक्तजन प्रतिपाळ असं कसं म्हणतात? सकळ जन प्रतिपाळ असं म्हणायला पाहिजे, किंवा सकळ जीव प्रतिपाळ असं म्हणायला पाहिजे. भक्तजन प्रतिपाळ असं का म्हणतात? परमात्मा सगळ्या जीवांचा सांभाळ करणार आहे. परमात्मा द्वारकेत असताना, परमात्मा ज्यावेळेला द्वारकेत होते त्यावेळेला कामकाज असायचं दररोज. राजा होते ना तिथले, राजाच्या मागे खूप मोठा व्याप असतो. दररोज देवाला जेवायला येण्यासाठी उशीर व्हायचा. रुक्मिणी आई साहेबांना दररोज वाट पाहत बसावं लागायचं. खूपच उशीर व्हायचा. एका दिवशी खूपच उशीर झाला. आणि आईसाहेबांचं असं होतं की देवाला जीव घातल्याशिवाय त्या जेवत नव्हत्या. आता तसं नाही राहिलं काही. आताच्या बायका वेगळ्या आहे. कधी एकदा नवरा बाहेर जाईन याची वाट पाहतात त्या. पूर्वी तसं ना, आईसाहेबांचं तसं नाही. महान पतिव्रता आहेत ना, प्रभूंची वाट पाहत होत्या. प्रभू आले, भगवंताचे पाय धुतले, आसन दिलं बसायला, समोर चौरंग ठेवला जेवण्याकरता, सोन्याचं ताट, समोर हिरे अशी बारीक करून त्याची रांगोळी काढलेली. आपल्याला तो जगाचा नायक आहे तो, तिथं आपण कशाला वर्णन करण्याकरता कमीपणा करायचा. सोन्याच्याच वाट्या आणि सगळे पक्वान्न जेवणासाठी. भगवंताचं जेवण झालं.
आणि मग रुक्मिणी साहेबांनी सहज विचारलं, हो देवा एवढा उशीर का बरं करता तुम्ही, जरा लवकर येत जा ना. ते म्हणे तुला काय सांगू रुक्मिणी, अगं मला खूप कामं असतात आणि माझं असं आहे की सगळ्यांना जीव घातल्याशिवाय मला नाही जेवता येत. सगळ्याला जीव घालण्याची जबाबदारी कोणाची आहे? माझी आहे. आणि सगळ्यांच्या पोटात पडल्याशिवाय मला कसं काय माझ्या पोटात टाकता येईल? अगोदर सगळ्यांची पोटं भरावी लागतात आणि मग मी येतो जेवायला माझं पोट भरायला. असं भगवंतांनी म्हटल्यानंतर रुक्मिणी साहेब थोड्या हसल्या. खरं वाटलं नाही. सगळ्याच बायकांना आपल्या नवऱ्याचं काही खरं वाटत नाही, तसं रुक्मिणीला ते काही पटलं, ते खरं वाटलं नाही. ते असं कुठं असतं काय? सगळ्यांना कसं काय जीव घालतील बघ, सगळे कसं काय जीव घालतील सगळ्या जीवांना? ठीक आहे, म्हणजे आपण बघूच यांची परीक्षाच घेऊ. आईसाहेबांनी परीक्षा घ्यायची ठरवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच अशी एक मुंगी पकडली आणि ती मुंगी पकडून एका अशा डब्बीत ठेवली. अशी छोटीशी एवढी एवढी डब्बी, ते पूर्वी त्या चुन्याला डब्या होत्या बघा टीलच्या, अशा तशी एक छोटी डब्बी, चांदीची पण. तिच्यामध्ये चुना नाही, ती फक्त मुंगी ठेवली. तिचं झाकण लावलं. ती डब्बी एका दुसऱ्या एका डब्यात ठेवली. ती डब्बा उचलला, घरात गेली. घरातल्या पुन्हा आतल्या घरात गेली. ते जे आतलं कपाट आहे, आतल्या घरातलं ते कपाट उघडलं. त्या कपाट उघडून पुन्हा त्या कपाटाच्या आतला जे कप्पा आहे तो उघडला चावीनं आणि त्या ह्याच्यामध्ये त्या कप्प्यामध्ये ती डबा ठेवून दिला. पुन्हा ती लावून घेतलं ते कपाटाचं ते मधलं. पुन्हा कपाट लावून गेलं. कपाटाची चावी आपल्या कमरेला ठेवली. ती खोली लावून घेतली. त्या खोलीची बी चावी आपल्याच कमरेला ठेवली. आणि मग दिवसभर आपलं काम करीत राहिली. ती दिवसभर खोली काय उघडलीच नाही. त्या खोलीत कुणी गेलंच नाही. आणि नेहमीप्रमाणे दररोजच्या प्रमाणे भगवान संध्याकाळच्या वेळेला सगळं काम आटपून घरी आले. रुक्मिणी आईसाहेब म्हणजे आपले आईसाहेब, त्यांचे आईसाहेब नाही, आपले आईसाहेब, ते वाटच पाहत होते भगवंताची. भगवान आले, भगवंताचे सगळं पाय वगैरे धुतले, आसन दिलं, पुन्हा जीव वाढलं. आणि जीव वाढल्यावर भगवान ज्यावेळेला जेवायला लागले, जेवत असताना रुक्मिणी आईसाहेब हसल्या. हसल्यानंतर भगवंतांनी, रुक्मिणी हसतेस का बरं तू? म्हणजे काय नाही, असंच. नाही नाही नाही, असंच कसं काय असं? विनाकारण तो कसं काय हसशील? विनाकारण तो हसू शकत नाही, काही तर कारण असेल त्याला. विनाकारण हसतात ती मूर्ख असतात. विनाकारण कसं काय हसशील तू? म्हणजे आहे कारण. काय कारण आहे? मग आता रुक्मिणी साहेबांना वाटलं की असं तोंडाने सांगण्यापेक्षा आपण त्यांना प्रात्यक्षिकच दाखवावं. थांबा म्हणले, तुमची गंमत करते. भगवंताला काय म्हटल्या? तुमची गंमत करते. आणि गंमत करते म्हणून आईसाहेब आत गेल्या. त्यातलं ती खोली उघडली, ते कपाट उघडलं, कपाटाचा मधला कप्पा उघडला, तो डब्बा घेतला. डब्बा उघडून डब्यात असण्याची डब्बी घेतली आणि डब्बी घेऊन बाहेर आल्या. बाहेर आल्यानंतर ती डब्बी हातात होती. भगवंतानी सांगितलं, रुक्मिणी दाखव ना गंमत, काय कुठे आहे, काय काय दाखवणार आहे तू? गंमत या डब्बीत आहे. गंमत कुठे आहे? डब्बीत आहे. मग ती डब्बी देवाच्या हातात नाही दिली. तिला वाटलं आपण अगोदर पाहावं काय झालं नेमकं. आता रुक्मिणीला असं वाटत होतं की सकाळपासून ती मुंगी डब्बीत कोंडलेली आहे. एकतर ती मुंगी काय झाली असेल, हवा तिला न मिळाल्यामुळे ती मेली असेल, किंवा जर जिवंत असली तर तिला तहान लागली असेल, भूक लागली असेल, असं जीव व्याकुळ झाला असेल, तडफत असेल ती. म्हणून रुक्मिणी काय काय आहे नेमकं बघावं म्हणून असं रुक्मिणी ती डब्बीचं झाकण उघडलं, पाहिलं. आश्चर्य दिसलं रुक्मिणी साहेबांना.
मुंगी तर अशी तृप्त झालेली होती. तृप्त होऊन जसं वारकरी दुपारी रसाची पंगत जेवली आणि मग जशी वरकटी बघतात आता कधी पडावं एकदा, तसं ती आता झोपण्याकरता जागाच बघत होती. कोण? मुंगी. आणि तृप्त होऊन अजून 4-5 दाणे असे तिच्या आजूबाजूला साखरेचे पडलेले होते. आश्चर्य वाटलं तिला. वाटलं आपण आपली देवाची गंमत करायला गेली ना आपलीच गंमत झाली. अगं रुक्मिणी बघू दे ना काय आहे, काय आहे, काय नाही, काय नाही असंच आहे म्हणे. तशी डब्बी काय केली भगवंताची आता दिलीच नाही, ती दाबली तशीच पाठीमागं दिली ठेवून जाऊन, काय नाही म्हणे. सांगायचं तात्पर्य काय? सगळ्या जीवांचा सांभाळ करणारा कोण आहे? देव आहे. सगळ्यांचा तो सांभाळ करतो. मुंगीचाही सांभाळ करणारा तोच आहे. मुंगीला जीव घातल्याशिवाय तो जेवत नाही. सगळ्यांचं पोषण करणारा तो आहे. मग जो सगळ्यांचं पोषण करतो, सगळ्यांचा सांभाळ करतो, सगळ्यांचं पालन करतो, तर तुकोबा असं भक्तजन प्रतिपाळ असं का म्हणतात? शिवाजी राजांच्या जीवनातला एक दृष्टांत आहे. शिवाजीराजे असताना एकदा दुष्काळ पडला होता. तुकोबा यांचा आणि शिवाजीराजांचा काळ एकच. तुकोबा यांनी त्या दुष्काळाचं वर्णन केलेलंच आहे ना. बरे या दुष्काळे पीडा केली. बरे या दुष्काळे पीडा केली. दुष्काळ पडलाच होता त्याही वेळेला. आणि मग दुष्काळ म्हणजे फार वाईट. आताच्या सारखी पूर्वी काय गोडावणं भरलेली नव्हती. त्यावेळेला उत्पन्न फार कमी, एकरी उत्पन्न कमी असायचं. त्यावेळेला सगळी अशी बहुतेक जमिनी पडीकच होत्या. जेवढ्या काही वाईट होत्या ते सगळ्या अशा शेणखतावरच. पूर्वी रासायनिक खतं नव्हते. आता रासायनिक खतं वगैरे आधुनिक पद्धतीने शेती केली असल्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. दुष्काळ पडल्यानंतर लोकांना अन्न मिळत नव्हतं. अन्न 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 पाणी पाणी करून लोक असे मरायचे काही काही. आणि मग नको लोकांना अन्नाची व्यवस्था शिवाजीराजांनी केलेली. पण मग आता अन्न तर द्यायचं तर मग फुकट कसं काय द्यावं? मग काहीतरी आपण सामाजिक कार्य त्यांच्याकडून करून घ्यावं म्हणून एक तळ्याचं काम सुरू केलेलं होतं. तळ्याचं काम करून घ्यायचं आणि त्यांना अन्न वाटायचं. लोकांना असं वाटायचं वा आज या अशा काळामध्ये जर राजे नसते तर लोक कसं काय जिवंत राहिले असते, कसं काय लोक जगले असते या दुष्काळामध्ये. आजच्या अशा घडीला जर मोदी पंतप्रधान नसते तर कसं काय झालं असतं भारताचं, असं वाटतं लोकांना. आणि मग त्याचा अभिमान थोडा शिवाजी महाराजांना होताच की हे सगळं आमच्यामुळे होतं यार. थोडासा अभिमान असतोच कर्तृत्वाचा. आणि मग अशाच त्या काळात शिवाजीराजांना भेटण्यासाठी स्वामी गेले, रामदास स्वामी. रामदास स्वामी घेतल्यानंतर बोलणं बिलणं झालं, काय चाललंय शिवाजी महाराज वगैरे असं विचारलं. राजांनी सांगितलं तळ्याचं काम चाललं, चला येऊन चक्कर मारून. चक्कर मारण्यासाठी त्या त्या कामाकडे गेले. तळ्याकडे त्या सगळं तळ्याचं काम चालू होतं. आणि एक मध्य भागामध्ये एक मोठी अशा प्रकारची एक शिळा तशीच पडलेली होती. स्वामी समर्थांनी विचारले का बरं नाही उचलली ही शिळा. मग त्या लोकांना त्या कामगारांना विचारलं का रे का बरं फोडली नाही, उचलली का बरं नाही. लोकांनी सांगितले फुटतच नाही. स्वामींनी सांगितलं कसं काय फुटत नाही, मी सांगतो या ठिकाणी मारावं. स्वामींनी दाखवलेल्या जागेवर मग मारले. तिथं घन म्हणा काय ते पारा काय मारायचे ते मारले. तिथं मार दिल्याच्या नंतर ती शिळा अशी दोन अशी दुभंगली. आणि ज्या वेळेला ती शिळा दुभंगली त्यावेळेला त्या शिळेच्या मध्ये दगडामध्ये असे 2-4 बेडकं निघाले. जिवंत, मेलेले नाही, दगडात. आणि मग स्वामी समर्थांनी म्हटलं वाह, याला म्हणतात राजा. राजा असावा तर शिवाजी सारखा. कारण दगडामध्ये बसलेला बेडूक त्याच्या सुद्धा अन्न आणि पाण्याची व्यवस्था राजाने केली. असं म्हटल्यानंतर आता काय समजायचं ते समजून घेतलं शिवाजी महाराजांनी. कारण शहाण्या माणसाला जास्त नाही सांगावं लागत. तेजा इशारती तट्टा फोकावरी घेती.
तेज मनुष्य असेल त्याच वेळेला समजून घेतो. काही काही तट्टू असतात. घोड्यातले हे 2 प्रकार आहेत ना. काही माणसं तेज घोड्यासारखे असतात, काही तट्टू सारखे असतात. जाऊ दे, ते आता त्याचा नाही विस्तार करीत बसत. पण मग राजांना कळालं, त्या लक्षात आलं की आपली चूक, आपण अभिमान धरतोय, करतो. तो अभिमान तेव्हाच उतरला. सांगायचं तात्पर्य काय आहे की पाषाणामध्ये असलेला दरदूर, पाषाणामध्ये असलेला बेडूक, त्याची अन्न पाण्याची व्यवस्था सुद्धा करणारा कोण आहे? देव आहे. देव. ते माणसाकडून थोडं शक्य आहे. मग सगळ्या बेडकाची सुद्धा अन्न पाण्याची व्यवस्था परमात्मा करतो, सगळ्यांचा सांभाळ जर तो करतो, तर मग भक्तजन प्रतिपाळ असं तुकोबाराय कसं म्हणतात? असा संकोचित भाव तुकोबारायांनी कसा ठेवला वर्णन करताना? सकळ जन किंवा सकळ जीव प्रतिपाळ म्हणायला पाहिजे. जन म्हणलं तरी संकोचितच दृष्टी आहे. जन म्हणजे माणसं आले. सकळ जीव प्रतिपाळ म्हणायला पाहिजे. भक्तजन प्रतिपाळ तुकोबाराय म्हणतात. आणि परमात्मा तर सगळ्या लोकांचा, सगळ्या जीवांचा सांभाळ करणार आहे. सगळ्या जनांचा तो काय करतो? सगळ्या लोकांचा सांभाळ करतो. सगळ्यांचा तो सांभाळ करणार आहे. अहो, परमात्म्याने जीव जन्माला येण्याच्या अगोदर त्याच्या अन्नाची व्यवस्था केलेली असते. जीव जन्माला येण्याच्या अगोदर कोणी बाळा केली? दुधाची उत्पत्ती. कुणी केली दुधाची उत्पत्ती? आईच्या स्तनामध्ये जे दूध उत्पन्न केलेलं असतं, कुणी? आईनं केलेलं असतं. परमात्मा निर्माण करतो ते दूध. एक साधक, एक महात्मे अंतरंग महात्मे आणि भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करणारे आणि अखंड देवाचं चिंतन करणारे एका दिवशी एका गावामध्ये भिक्षा मागण्याकरता म्हणून गेले. एका दारामध्ये जाऊन भिक्षा मागितली. भवती भिक्षां देही. बराच वेळ उभे राहिले. आतून काही कोणी भिक्षा घेऊन येत नाही. तिथून पुढे जावं असं त्यांच्या मनामध्ये विचार आला आणि निघणार तेवढ्यामध्ये एक माऊली आतून भिक्षा घेऊन आली. थोडा उशीर झाला येण्याकरता, कारण ती माऊली गरोदर होती. तिला जास्त असं जोराने चालता येत नव्हतं. सावकाश अशा प्रकारचा एक पाय उचलून पुन्हा दुसरा पाय पुढे ठेवून पुन्हा मागचा पाय सावकाश येत होती. हातामध्ये एक सूप आहे. सुपामध्ये काही अशा प्रकारचं धान्य वगैरे घेतलेले आणि भिक्षा देण्याकरता ती आली. ती येत असताना घरातून जवळ त्यांच्यापर्यंत भिक्षा देण्याकरता येत असताना त्या माऊलीकडे तो महात्मा एकटक पाहू लागला. नखशिखांत, नखापासून ते डोक्यापर्यंत अशी पापणीच खाली पडेना. तुझं पाहता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी. पाहत होता महात्मा. ती माऊली आली जवळ. बाबा भिक्षा घ्या. त्यांचं लक्षच नाही तिकडं. एकटक पाहत होता महात्मा. ओ बाबा, ओ बाबा, बाबा. मग थोडीशी सावध झाली. भिक्षा घ्यायची ना तुम्हाला? हो म्हणे, घ्यायची. भिक्षासाठीच आलोय. भिक्षासाठी चालत ना, मग घ्या ना भिक्षा. सांगितलं, माऊली भिक्षा घेईन, पण माझा एक प्रश्न होता. प्रश्नाचं उत्तर द्याल आपण मला? त्या माऊलीनं कोण आहे काय विचारलं हा प्रश्न. थोडंसं चेहऱ्याकडे पाहिलं. चेहरा सात्विक जाणवला. त्याच्या दृष्टीमध्ये, त्याच्या मनामध्ये काही पाप जाणवलं नाही. कारण मनुष्याचा चेहराच सगळं सांगत असतो. हा काय, कसा मनुष्य आहे? सात्विक आहे का राजसी आहे का तामस आहे? हा पापी आहे का पुण्यवान आहे? हे चेहराच बोलून दाखवित असतो. त्याला चेहराच बोलत असतो. त्याचे डोळेच बोलत असतात. त्याच्या आतलं पाप त्याचे डोळेच सांगत असतात. त्याच्या आतले असणारे सात्विक भाव, सात्विक विचार त्याच्या चेहऱ्यातूनच असे प्रकट होत असतात.
निष्पाप दिसतोय, याला आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायला काही अडचण नाही. तुम्ही विचारा बाबा काय प्रश्न आहे तुमचा. मग त्या महात्म्याने त्या माऊलीच्या असं स्तनाकडे नुसतं असं बोट केलं. हे काय आहे, काय आहे? मी सांगितलं महाराज हे दूध आहे, दूध. भगवंताने या ठिकाणी दूध निर्माण केलेलं आहे. दुधासाठी ते अवयव भगवंताने निर्माण केलेलं आहे. किती चिंतनामध्ये घडून गेलेला महात्मा. स्त्रीच्या ठिकाणी एक अशा प्रकारचा अवयव असतो याचीही ज्याला जाणीव नाही. कोणा करताय दूध? ते बाळा करताय. कुठे आहे बाळ? बाळ कुठे आहे? आणि मग त्या माऊलीनं आपल्या पोटावर ठेवलं. अजून पोटात आहे, अजून ते जन्माला यायचंय, जन्माला यायचंय. आणि जन्माला येण्याच्या अगोदर दुधाची निर्मिती देवानं केली. ते भिक्षा करता जे कटोरी होती ना हातामध्ये, कटोरी तिथंच टाकली. साष्टांग दंडवत घातलं माऊलीला. आपल्या डोळ्यातल्या अश्रूंनी त्या माऊलीचे चरण धुतले. सांगितलं आज तू माझी गुरु झालीस. किती मूर्ख मी. इतक्या दिवसापासून देवाचं मी चिंतन करतो, देवाची भक्ती करतो, पण मला हे लक्षात नाही आलं की देव जर जन्माला येण्याच्या अगोदर जर बाळाच्या अन्नाची व्यवस्था करतो तर मला भीक मागायची काय गरज आहे. तिथंच ते पात्र टाकलं आणि अरण्याचा रस्ता धरला आणि भगवत चिंतन करत निघून गेले. जर बाळ जन्माला येण्याच्या अगोदर परमात्मा त्याच्या अन्न पाण्याची सगळी व्यवस्था करतो, सगळ्यांची करतो, म्हणजे तो सकळ जीवांचा सांभाळ करणार आहे. जर तो सकळ जीवांचा सांभाळ करतो तर तुकोबा फक्त भक्तजन प्रतिपाळ असं कसं म्हणतात? सगळ्यांचा सांभाळ, सकळ जन प्रतिपाळ, सकळ जीव प्रतिपाळ असं म्हणायला पाहिजे. जे भक्त नाही त्यांचाही सांभाळ तो करतोच ना. सगळेच थोडे भक्त आहेत. अहो भक्त जाऊ द्या, जे देवाशी वैर करतात, जे देवाला शिव्या देतात, देवाचं अस्तित्व जगामध्ये नाही हे सिद्ध करण्याकरता म्हणून ज्यांनी संस्था स्थापन केलेल्या आहेत, अशी जी नास्तिक मंडळी आहे त्यांचा सुद्धा सांभाळ कोण करतो? तोच करतो, तोच करतो. त्यांनाही खाऊ कोण घालतो? तोच. ते सुद्धा काय खातात? देवानीच निर्माण केलेलं अन्न खातात. तेही काय पितात? देवानीच निर्माण केलेलं पाणी पितात. तेही कुठं राहतात? देवानीच निर्माण केलेल्या जमिनीवर राहतात. तेही श्वास कुठला घेतात? देवानीच निर्माण केलेल्या वायूचा श्वास घेतात. तेही कुठं फिरतात? देवानीच निर्माण केलेल्या आकाशामध्ये फिरतात. म्हणजे त्यांचाही सांभाळ करणारा तोच आहे. एक वैष्णव होते, अंतरंग वैष्णव. शास्त्रानुसार वेदशास्त्री ब्राह्मण होते, वैष्णव ब्राह्मण होते. दररोजचा त्यांचा नियम असा होता की सगळं वगैरे त्यांचं काही अग्निहोत्र वगैरे जे काय वैश्वदेव वगैरे आहे ते सगळं झाल्यावर मग नंतर जेवण करायचे. आता हे राहिलंच नाही वैश्वदेवन वगैरे वगैरे असलं काही. पाश्चिमात्य संस्कृती आपल्या देशामध्ये घुसली आणि आपली जी मूळ संस्कृती आहे ती सगळी आता नष्टप्राय झाल्यासारखी झालेली आहे. वैश्वदेव म्हणजे काय हेच आपल्या लोकांना समजत नाही. आचमन कशाला म्हणतात हेही समजत नाही. ती पूजेच्या वेळेला आचमन करायला सांगतात ब्राह्मण, हां करा आचमन. आचमन करा म्हणलं की इकडे तोंडाकडे पाहतात. घ्या हातात पाणी, मग घेतात हातात पाणी. हां प्या, मग नुसतेच पेतात गटकन असं ते पेल्यासारखं. काही म्हणावं, कोणता मंत्र म्हणावं काय कळत नाही. तो मंत्र ब्राह्मणानेच म्हणायचा, ह्याने पाणी प्यायचं नुसतंच. आचमन झाल्यानंतर करा प्राणायाम. प्राणायाम करा म्हणजे काही कळत नाही. प्राणायाम करा म्हणून काही समजत नाही. ते पाहतात तोंडाकडे ब्राह्मणाच्या. मग आता प्राणायाम कसं का? तिथं काय तिथं किती गडबड असते त्या ब्राह्मणाला, कितीतरी पूजा करायच्या असतात. आता कुठं प्राणायाम शिकवीत बसन त्याला तिथं. मग आता ते म्हणतात प्राणायाम करता कळत नाही, धरा नाक. मग नाक धरा म्हणजे ते भटजीचंच नाक धरतो. अशी गोष्ट झाली. पण पूर्वीचा काळ आहे, पूर्वीच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात होत्या.
अग्निहोत्र झालेलं होतं, वैश्वदेवाची वगैरे पूजा झालेली होती. आणि कुणीतरी अतिथी यावा, कारण आपली अतिथी देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यो देवो भव, अतिथी देवो भव, या सगळ्यांची देव मानून पूजा करायला सांगितलेली आहे. आणि मग कुणीतरी आपल्याकडे अतिथी यावा म्हणून दारात उभे होते. अतिथीला घेऊनच जेवण करत होती पूर्वी लोक, अशी एकटे जेवत नव्हते खोली लावून. अतिथी येऊ द्यायचा आणि अतिथीला बोलून मग त्याला आपल्याबरोबर बसून मगच काय करायचे, जेवण करायचे. वाट पाहत होते. एक कुणीतरी नवीन अशा प्रकारचा मनुष्य समोर रस्त्यातून दारातून जात असताना दिसला. समोर झाला, हात जोडले, प्रभू मी तुम्हाला आज आमंत्रण देतो माझ्याकडे जेवणासाठी यावं. त्याला जेवणासाठी बोलवलं. अतिथी आहे, अचानक आलेला आहे, फोन करून नाही आला, मी येऊ लागलो स्वयंपाक करून सांगून नाही आला. सांगून आलेला अतिथी नसतो, अचानक जो येत असतो, ज्याला तिथी नाही कधी येत त्यालाच अतिथी म्हणतात ना. अचानक आलेलं त्याला बोलवलं, बसवलं, त्याला त्याची पाद्यपूजा वगैरे केली, आसन दिलं, पाठ टाकला बसायला, पुढं चौरंग ठेवला, रांगोळी काढली, त्याच्यासमोर ताट ठेवलं, पाणी ठेवलं आणि सगळं वाढ झाली. आणि वाढ मग दोघांनाही, ते घरातल्या मंडळींनी दोघांनाही ताट वाढ, तोही त्यांच्यासोबत बसला जेवायला, दोघं बसले जेवायला. आणि मग त्या ब्राह्मणाने सांगितलं, म्हणे प्रभू अतिथी देवा, आता वाढ झालेली आहे, म्हणा दे, घ्या देवाचं नाव, म्हणा पुंडलिक गोदारी विठ्ठल, वैष्णव आहे ना तो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, असं म्हणा, काय अडचण नाही. आपण नाव नाही घेत देवाचं. हा, नाव कसं काय घेत नाही? वैष्णव, देवाने आपल्याला तोंड दिलेलं आहे, ते काय नुसतं जेवायला नाही. कमलमुख हरिभजन कोती, भजनाकरता हे तोंड दिलेले देवानी. घ्या ना देवाचं नाव घ्या की. त्यांनी सांगितलं नाही, देवाचं नाव नाही आपण घेत. नाही म्हणे, असं कुठं असतं का? देवाचं नाव तुम्हाला घ्यावंच लागेल. नाही म्हणे, आपण देवाचं नाव नाही घेत, दुसरं काय घ्यायला सांगा, आपण देवाचं नाव नाही घेत. अहो नाही, घ्या. किती आग्रह करायला लागला तो ब्राह्मण, पण तो अतिथी काय देवाचं नावच घेईना. ते म्हणलं, आपण देवाचं नाव घेणारच नाही. 4 दिवसापासून उपवास होता तो, जेवलेलाच नव्हता 4 दिवसापासून. त्यांनी सांगितलं, हे बघा, आम्ही वैष्णव आहोत, आम्ही वैष्णव आहोत. आमच्या इकडे देवाचं नाव घेतल्याशिवाय जेवायला आरंभच होत नाही, सुरुवातच करत नाही. तुम्हाला देवाचं नाव घ्यावंच लागेल, त्याशिवाय जेवता नाही येणार. मी तुम्हाला जेवूच नाही देणार. ती म्हणे, हे बघा, मी 4 दिवसापासून उपाशी आहे, तुम्हाला मला जीव तर द्यावंच लागेल. आता बोलवलेलं आहे तुम्ही, पण मी देवाचं नाव नाही घेणार. ते म्हणे, मग तुम्हाला जर देवाचं नाव घ्यायचं नसेल तर मग जेवायचंच नाही, उठा म्हणे. ते म्हणे, हे बघा, तुमचं नाव घेईन मी, तुम्ही अन्नदान देऊ लागले मला, मी तुमचं नाव घेतो, पण देवाचं नाव नाही घेत. ते म्हणे, माझं नाव नका घेऊ, तुम्ही देवाचं नाव घ्या. ते म्हणे, शक्य नाही. मग तिथं तुम्ही झाली दोघाची. त्यांनी त्याला उठवलं ताटावून, जेवायला बसल्या ताटावून उठवलं, त्याचा अपमान केला, त्याला काढून दिलं. तो काढून गेल्यानंतर त्याला खूप पश्चाताप झाला. अतिथी आहे, अतिथी आलेला आहे, आणि अतिथीला आपण घरी बोलावून त्याला आपण पुन्हा त्याला अपमानित केलं. त्याला फार वाईट वाटलं. तो देवघरात गेला, देवाच्या समोर जाऊन ढसढसा रडायला लागला. प्रभूला हात जोडले, प्रार्थना केली, प्रभू माझ्याकडून खूप मोठा दोष झाला, एका अतिथीचा अपमान झाला, प्रभू मला क्षमा करा. तो ज्यावेळेला रडायला लागला त्यावेळेला भगवान त्याच्या समोर प्रकट झाले, त्याला दर्शन दिलं. प्रभू मला क्षमा करा म्हणे. ती म्हणे, थांब, तू का त्याला जेवायला नाही दिलं? का त्याला तू उठवलंस? का उठवलंस? त्याने सांगितलं, प्रभू तो तुमचं नावच घेत नव्हता. किती वेडा आहे म्हणे तू. तू ज्या व्यक्तीला तू ताठावून उठवलंस तो व्यक्ती किती वयाचा आहे माहिती आहे तुला? पाहिलास तू त्याला? हो पाहिलं. साधारणतः 50-55चा असेल तो. ठीक आहे, 50-55, हो.
जन्मल्यापासून त्यांनी कधीच माझं आदराने प्रेमाने नाव नाही घेतलं, पण आजपर्यंत जगला का नाही? मग खाल्ल्याशिवाय जगला असेल का? पाणी पिल्याशिवाय जगला असेल का? आणि त्याला खाऊ कुणी घातलं? त्याला अन्न कुणी दिलं? त्याला पाणी कुणी दिलं? जन्मल्यापासून जेव्हा त्याला कळतं तेव्हापासून त्यांनी माझ्याशी वैरच केलं, त्यांनी मला शिव्याच घातल्या, त्यांनी माझी निंदाच केली, त्यांनी मला शिव्याच दिल्या, पण तरीही मी त्याला भोजन दिलं. फक्त आज एक दिवस तुझ्या घरी जेवायला आला तर देवाचं नाव घेतलं नाही म्हणून त्याला उठवून काढून दिलंस. जा, त्याला परत आण बोलवून आणि त्याला जीव घाल. भगवान अंतर्धान झाले, तो पळत गेला, त्याचे पाय धरले, पुन्हा आणलं, ताटावर बसवलं आणि त्याला जीव घातला. म्हणजे जो परमात्म्याची निंदा करतो, जो देवाची निंदा करतो, जो देवाला शिव्या देतो, त्यांनाही जीव घालणारा, त्यांचाही सांभाळ करणारा कोण आहे? देवच आहे. ज्या तोंडाने तो देवाची निंदा करत असतो, ज्या तोंडाने तो शिव्या देत असतो, ते तोंडही त्याला कोणी दिलेलं आहे? देवानीच दिलेलं आहे. मग एवढा सगळ्यांचा सांभाळ करणारा, शत्रूंचा सुद्धा पालन पोषण करणारा देव आहे, तर तुकोबाराय भक्तजन प्रतिपाळ असं का म्हणतात? तुकोबारायांची ही संकोचित वृत्ती नाही का? अशा संकोचित दृष्टीतून तुकोबाराय कसं बोलायला लागले की भक्तजन प्रतिपाळ? तर त्याचं उत्तर असं आहे, देव सगळ्यांचा सांभाळ करतो, पण प्रतिपालन सगळ्याचं नाही करत. प्रतिपालन कोणाचं करतो? भक्तांचं. पालन वेगळं आणि प्रतिपालन वेगळं. तुकोबाराय भक्तांचं पालन करतो असं नाही म्हटलं तुकोबारायांनी, प्रतिपालन करतो असं म्हटलेलं आहे. प्रतिपालन. मग फरक काय आहे? फरक हा आहे की इतर सगळ्यांचं, तो सगळ्या जीवांचं पालन करतो देव, आणि भक्तांचं प्रतिपालन करतो. फरक कसा आहे? फरक असा आहे, सगळ्यांचं जे पालन करतो, सगळ्यांना जे परमात्मा सांभाळतो, ते सांभाळत असताना त्या लोकांच्या, त्या जीवांच्या कर्माचं फल देऊन त्यांचा सांभाळ करतो. त्यांचं जे काही शुभ अशुभ कर्म असेल, ते शुभ अशुभ कर्माचं फल त्यांना देतो आणि त्यांचा सांभाळ करतो, खाऊ पिऊ घालतो. पण ते कर्मानुसार. सगळ्यांना गुलाबजामुनच खाऊ घालतो का? सगळ्यांना ठ्यासच खाऊ घालतो का? नाही. जसं 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 त्यांचं कर्म असेल. अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन, आणि प्रारब्ध म्हणजेच कर्म. त्यांनी जे पूर्वजन्मामध्ये कर्म करून ठेवलेलं आहे, त्या कर्माचा भोग त्यांना देत असतो. अशा पद्धतीनं परमात्मा बाकीच्या सगळ्या जीवांचा काय करत असतो? सांभाळ करत असतो. पण भक्ता करता तसं नाही. भक्ता करता त्याचं कर्म सुद्धा तो बाजूला करतो. भक्ताला कर्मच ठेवीत नाही. प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पायी भरून अंतर भाई. त्याचं प्रारब्ध सुद्धा देव नष्ट करतो. प्रारब्ध सुद्धा हरी कृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. आणि त्या भक्तावर येणारी सगळी संकट, सगळ्या त्याच्या अडचणी दूर करून त्याच्या सगळ्या इच्छा देव पूर्ण करतो. कोणाच्या? भक्तांच्या. याला म्हणतात प्रतिपालन. याला काय म्हणतात? प्रतिपालन. जसं एखादा पदावर असलेला जो मनुष्य आहे, समजा आमदार आहे किंवा नगरसेवक आहे. नगरसेवक म्हटल्यानंतर त्या नगरातल्या सगळ्या लोकांच्या पालनाची जबाबदारी कोणावर आहे? नगरसेवकावर आहे. आमदार म्हटल्यानंतर तालुक्यातल्या सगळ्या लोकांच्या पालनाची जबाबदारी कोणावर आहे? खासदार म्हटल्यानंतर जिल्ह्याची जबाबदारी आहे. मंत्री म्हटल्यानंतर राज्यातल्या पूर्ण लोकांच्या जबाबदारी, पालनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आणि प्रधानमंत्री म्हटल्यानंतर देशातल्या सर्व लोकांच्या पालनाची जबाबदारी कोणावर आहे? त्यांच्यावर आहे. पालन करतात मग ते. मग नगरसेवक असेल,
काय नगराध्यक्ष असेल कोणी असेल ते पदावर असेल, मग त्या नगरातले जेवढी लोक आहेत त्यांचं पालन करणं हे त्यांचं जबाबदारी आहे का नाही? मग ते करतात की नाही? करतही असतात. आणि मग त्यांचा जो मुलगा आहे स्वतःचा, त्या मुलाचंही ते पालन करतात की नाही? नाही करत. लोकांचंही ते पालन करतात आणि मुलाचंही पालन करतात. पण लोकांचं पालन करणं आणि मुलाचं पालन करणं याच्यामध्ये फरक आहे का नाही? त्यांच्या नगरामध्ये असणारी जी लोक आहेत त्यांचं पालन कोण करतं? तेच करतात. आणि मुलाचंही पालन कोण करतं? तेच करतात. का फक्त मुलाचंच पालन करतात आणि नगरामध्ये असलेले लोक सगळे त्यांना मारतात? नाही, मारत नाही. त्यांचंही पालन तेच करतात. पण तरीही मुलाचं पालन करण्यामध्ये आणि नगरातल्या लोकांचं पालन करण्यामध्ये काय आहे? खूप खूप अंतर आहे. तसं भक्तांचं पालन करण्यामध्ये आणि भक्त इतर जे जीव आहेत त्या जीवांचं पालन करण्यामध्ये तसं अंतर आहे. देव सगळ्यांचं पालन करतो, पण इतरांचं पालन म्हणजे नगराध्यक्ष नगरातल्या लोकांचं जसं पालन करतो तसं. आणि भक्तांचं पालन देव कसं करतो? नगराध्यक्ष स्वतःच्या मुलाचं पालन जसं करतो तसं परमात्मा भक्तांचं पालन करतो. म्हणून भक्त जन प्रतिपाळ. भक्तांना आवश्यक असणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत, लागणाऱ्या ज्या त्यांच्या इच्छेच्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या पूर्ण त्यांना प्राप्त करून देतो. त्यांच्या इच्छा सगळ्या पूर्ण करतो. त्यांची इच्छा कुठलीच अपुरी ठेवीत नाही. काहीही भक्ता करता तो काहीही करतो, काहीही करतो, काहीही करतो. एकदा अर्जुन आणि भगवान वनभोजना करता वनात गेले. फिरले इकडं तिकडं. मग भुका लागल्यानंतर एका झाडाखाली बसून त्यांनी भोजन केलं. भोजन झालं. पण आता भोजन झाल्याच्या नंतर पाणी लागतं पिण्यासाठी. जवळ विहीर होती. म्हणून मग आता भगवान मोठे होते, अजून लहान होता. अर्जुनाने सांगितलं, देवा तुम्ही थांबा, मी पाणी आणतो. म्हणून पाणी आणण्याकरता झारी घेऊन अर्जुन महाराज विहिरीत उतरले. पण विहिरीत उतरल्यानंतर पाणी घेतलं आणि मनात विचार आला, आता पाणी घेतलंय आपण, पण आता घरी येऊन आणलेले ते डबे वगैरे सगळे धुवावे लागतील. आता तिथे गेल्यावर ते आपल्याला धुवावे लागतील. आता त्याला कसं काय धुवा म्हणता येईल? तिथं आपल्यापेक्षा मोठा आहे. आणि माणसालाही असली बायाची कामं करायची म्हटलं का खूप जीवावर येतं. भांडे घासायचे, कपडे धुवायचे, घर झाडून काढायचं, थोडंसं ते बाकीच्या कामाचं काय वाटत नाही, पण ही थोडीशी कामं जीवावरच येतात. अजून थोडं वाटलं, अरे आपण जर येताना जर सुभद्रेला घेऊन आलो असतो सोबत, हे सुभद्राने सुभद्रेला जर घेऊन आलो असतो, अर्जुनाची पत्नी आहे ना सुभद्रा, तर बरं झालं असतं. थोडी भांडे धुवायला कामाला आली असती. असं नुसतं अर्जुनाच्या काय आलं? मनात आलं. कधी? पाणी आणायच्या टायमाला. असं पाणी आणायला गेल्यावर मनात आलं नुसतं असं की तो विहिरीत उतरला आणि तिकडून सुभद्रा आली. ती भांडे धुतले, सगळं करून परत गेली. अजून महाराज आले. म्हणे देवा भांडे धुतले म्हणे सुभद्रेनं. कुठे सुभद्रा? गेली परत गेली. हे ती कसं काही येईल? अरे हो आली, मी खोटं थोडं सांगतो. कसं काय? हे बघ, ही खून दिली तिनं. अंगठी होती ती जी अंगठी अर्जुनाने काय दिली होती? सुभद्रेजवळ दिलेली होती. त्याला म्हटलं तर सुभद्रा आली. सुभद्रा नव्हती आलेली. मग त्यांनीच काय केलं होतं? सुभद्रेचं मला वाटतं थोडंसं पाणी आणायला भगवान गेले होते. पाणी आणायला भगवान गेलेले होते. आणि भगवान पाणी आणायला गेल्यानंतर अर्जुन महाराज तिथं बसलेले होते. आता वाटलं ते पाणी आणायला गेलाय, मग आपल्याला भांडे धुवावं लागतील. आणि इथं जर सुभद्रा असती तर बरं झालं असतं असं वाटलं. लगेच सुभद्रा आली.